हॅलो, नमस्ते. तुमचं स्वागत आहे श्रेयाज मराठी रेसिपीमध्ये. तर आज आपल्याला बनवायची होती शेवग्याची भाजी. तर आपण पहिले इथं शेवगा जे आहे आपला ते मस्त असा कट करून घेऊ. कट करून त्याची अशी वरची आपल्याला अशी साल काढून घ्यायची असते. हा शेवगा थोडासा म्हणजे आणून ठेवलेला होता, त्याच्यामुळे याची थोडीशी अशी साल ते सुकल्यासारखं झालं, त्याच्यामुळे साल निघत नव्हती पटकन. पण ताथा जर शेवगा असला तर एकदम असं पटकन त्याची साल जी असते ती निघते. तर मी तर हळूहळू जी साल जी आहे ती काढून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकता अशी आपल्याला काढून घ्यायची आहे. साल ठेवायची नसते, नाही तर ती कडक कडक शेंग लागते अशी, आणि चव पण एवढी हेत नाही, आतमध्ये मीठ वगैरे पोचत नाही व्यवस्थित मसाला. तर आपण सगळ्या इथं तशाच शेवगा शेंगा कट करून घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर मी घेतला इथं एक कांदा मी थोडासा मोठ्या साईजचा घेतला आहे. तर या कांद्याला आपण कट करून घेऊयात मस्त असं. कांदा आपल्याला जे आहे हे भाजायसाठी पाहिजेत. तर मी इथं कांद्याचे जे हे आहेत स्लाईड आहेत त्या थोड्याशा उभ्याच कट केल्या होत्या. मी इथं एक कांदा घेतला आहे. त्याच्यानंतर आपण साल काढून घेऊया, साईडने टाकून देऊ. त्याच्यानंतर त्याचे मस्त अशी उभे कट मारून यायला कट करून घेऊयात. थोडं जाडसर कापलं आहे मी, म्हणजे जाडसर कापलं तरी चालतं, याला काय होत नाही. एकदम मस्त असे कट करून घेतले. आता एक पातेलं ठेवलं, पातेल्यात घातलं मीठ आणि जे शेवग्याच्या शेंगा होत्या आपण कट केलेल्या त्याच्यामध्ये सोडून देऊयात. याला आपल्याला उकडायला सोडायचं आहे. मी सर्व शेवग्याच्या शेंगा ज्या इथं घालणार आहे याला आता उकडायला सोडून देणार आहे. पूर्णपणे शिजवून घ्यायच्या नाही आहेत आपल्याला शेवग्याच्या शेंगा, म्हणजे असं अर्धवट झाल्या पाहिजेत, एवढंच होऊ द्यायचं. त्यानंतर मी इथं ठेवली होती एक कढईमध्ये घातलं आहे खोबरं पण आपल्याला मस्त असं भाजू द्यायचं आहे. खोबरं असं पूर्ण असं काळं होईपर्यंत भाजू द्यायचं. त्यानंतर खोबऱ्याला आपण काढून घेऊ साईडनं. आता याच्यामध्ये घालूयात कांदा घालायचा. कांदा पण असा लाल होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा. बघू शकता तुम्ही, आता मस्त असा भाजून घेणार आहे मी कांद्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं होतं, कारण तेल घातल्यानं कसं कांदा पटकन भाजतो आणि तसं काय भाजत नाही पटकन. मी नेहमी तर डायरेक्ट गॅसवरतीच भाजत असते, पण आज कट करून घेतलाय भाजून. असा मस्त असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता कांदा इथं भाजून झालेला आहे. आता आपण मस्त असा कांदा काढून घेऊयात साईडला. आता याच्यामध्ये घालूया शेंगदाणे मी इथं माझ्या हिशोबाने थोडेसेच घातले होते. तर शेंगदाणे घालून मस्त आपल्याला तर इथं भाजून घ्यायचं. शेंगदाणे भाजून मस्त असे खरपूस भाजायचे. तर मस्तपैकी आपल्या आता शेंगदाणे पण इथं भाजत आलेले आहेत. बघू शकता आता शेंगदाणे भाजलेत. आता मस्त याला पण काढून घेऊयात आपण. शेंगदाणे काढून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत थोडीशी एक चम्मचभर अशी धने घेतलीत मी. धने पण मस्त तसे भाजून घ्यायचेत आपल्याला. शेंगदाणे सारखेच असे मस्त वास सुटेपर्यंत धने मी भाजून घेते. असं मस्तपैकी त्याचा वास सुटला होता धन्याचा. आता मी धने इथं काढून घेते. सर्व आपण ते धने काढून घेऊयात. आता याच्यानंतर मी इथं खलबत्ता घेतला होता 2. त्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात आता आपलं जे वाटण आपण जे भाजून घेतलं सगळं मसाले, ते मस्तपैकी इथं आपण आता भाजून घेतलेले वाटून घेऊयात. दणदण मस्त इथं कुटून घ्यायचं आहे. हातानं कुटलेल्या याची चवच वेगळी असते, त्यासाठी मी हातानेच इथं कुटून घेते. बघू शकता तुम्ही, मस्त असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी इथं ठेवली एक कढईमध्ये घालायचं आहे मस्तपैकी तेल घालायचं. याच्यामध्ये घालायचं तर तेल गरम झालं, याच्यामध्ये घातले मोहरी जिरं. त्यानंतर आता जिरं मस्त तडकलं, त्यानंतर घालायचं आहे थोडासा कढीपत्ता. आता घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये मस्त असं अद्रक लसूण पेस्ट. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आता वाटण केलेला मसाला. याला मस्त आता होऊ द्यायचं आहे चांगलं असं. चांगल्याचं मिक्स करून घेऊया त्याला आपण.
याला मिक्स करून घेतले आहे. आता मस्त असं शिजू द्यायचं आहे. थोडंसं लसण आणि अद्रकची पेस्ट आहे ती थोडीशी लाल लाल होईपर्यंत भाजू द्यायचं आहे आपल्याला. जर बघू शकता तुम्ही तर मस्तपैकी याला तेल सुटल्यासारखं झालेलं आहे. आता आपलं हे शिजत आले. याच्यामध्ये घालूया चटणी. 1.5 चमच इतकी चटणी वापरली होती मी. त्यानंतर घालायचं आहे कांदा लसूण मसाला, हळद, काळा मसाला आणि थोडंसं इथं घातलं तर मी येसूर, याने की भाजीला थिकनेस येते छान. माझा घरगुती आहे येसूर आणि काळा मसाला. नंतर चांगलं असं मिक्स करून घेऊयात आपण याला. मसाले पण थोडेसे तेलामध्ये भाजू द्यायचे. नंतर ज्यामध्ये घालायचं आहे मीठ चवीनुसार. तर चांगला मिक्स करून घेऊया त्याला. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. आता जे आपण शेवग्याचे शेंगा ठेवलं होतं पाणी उकळायला, तेच पाणी याच्यामध्ये थोडंसं घालायचं. पूर्ण पाणी घालायचं नाही, पहिले थोडंसं घालायचं. म्हणजे याला मस्तपैकी असं तेल सुटते आणि भाजी चविष्ट होते. त्याला तेल सुटेपर्यंत गॅसवरती होऊ द्यायचं आहे. याला तेल सुटत आलेलं आहे. आता इथे याच्यामध्ये जे बाकीचं पाणी आणि शेंगा उकडत घातलं तर ते घालून घ्यायच्या. आता मी याच्यामध्ये सर्व जे टाकून दिलेलं आहे. बघू शकता तर मस्त त्याला असं मिक्स करून घेऊयात. त्याला मस्त असं उकळी सुटेपर्यंत याला शिजू द्यायचं आहे. उकळी सुटेपर्यंत मस्त शिजू द्यायचं आहे. गॅस मी लोईच्यावरती सोडून दिला होता. आता मस्त शिजत आलेली भाजी आहे आपली. याच्यावरती मस्त घालूयात कोथिंबीर. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी नेक्स्ट रेसिपी कोणती करू मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते बी सांगा. आणि थँक्यू, धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.